हा फोटो बघा. या फोटोत 2 जण अंबर दिवा लावलेल्या गाडीजवळ उभे दिसतायत. त्या गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं स्टिकर आणि न्यायदंडाधिकारी अशी प्लेट देखील लावलेली दिसते. आता या दोघांचे ओळखपत्र पहा. हे ओळखपत्र पाहून तुम्हाला हे दोघे जण शासनाचे मोठे अधिकारी वाटले असतील, पण तसं अजिबात नाहीये. हे दोघे अधिकारी नाहीत, तर बेरोजगार तरुणांची खोटं बोलून आर्थिक फसवणूक करणारे महाठग आहेत. त्यांचे कारनामे ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल. गोविंद स्वार आणि संदेश शिरसाट अशी या दोघांची नावे आहेत. दोघे एकमेकांचे मित्र आहेत. सरकारी नोकरी लावण्याचा आमिष देऊन बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गोविंद स्वार हा स्वतःला मंत्रालयात महिला व बालविकास विभागात कायदेविषयक सल्लागार असल्याचं सांगायचा, तर संदेश शिरसाट हा स्वतःला याच विभागात महान्यायदंडाधिकारी असल्याचं सांगायचा. दोघांनी बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यासाठी नोकरीचे बनावट आदेश, शिक्के देखील तयार केल्याचं समोर आलंय. जळगावातले 2 भाऊ मंत्रालयात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करत होते. त्यांचे गॉडफादर म्हणून गोविंद आणि संदेश हे काम करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. MIDC पोलीस स्टेशनला 15/5/2026 रोजी आपण एक चिटिंग आणि फॉर्जरी याचा एक गुन्हा दाखल केला होता. याच्यामध्ये आपण ऑलरेडी 4 आरोपी अटक केले होते. याच्यामध्ये काल आपण एक संदेश दशरथ शिरसाट याला आपण अटक केलेली आहे. हा बनावट जज म्हणून हा इसम मुंबईमध्ये वावरत होता. याच्या कारला देखील अंबर लॅम्प होता. आपण ती कार देखील जप्त केलेली आहे. याच्यामध्ये मोडस अशी आहे की आपण शासनाची आपण नोकरी लावून देतो असं म्हणून त्याने काही इस्मांना फसवलं होते. याच्यामध्ये तपासामध्ये देखील 5 लोक आपल्याकडे अजून पुढे आलेले आहेत की त्यांना देखील फसवणूक केली गेली आहे. याच्यामध्ये आपण संबंधित सर्व बनावट आदेश, ओळखपत्र, शिक्के हे देखील आपण जप्त केलेले आहेत. याच्यामध्ये त्याचा आपल्याला 21 तारखेपर्यंत आता PC मिळालेला आहे आणि हे सर्व शिक्के वगैरे तो मुंबईला एका ठिकाणातून तयार करत होता. आपण आता पुढे तपास करत आहोत. साधारणतः 1 कोटीच्या वर सध्या तपासामध्ये ही रक्कम आहे. इनिशियली जो फिर्यादी होता त्याच्याकडनं 55 लाखाची त्याची फसवणूक झाली होती आणि उर्वरित या बाकीच्या लोकांकडनं झालेली आहे. ही रक्कम अजून वाढू देखील शकते. मंत्रालयामध्ये हे सगळे बनावटीकरणच करून करत होते की आम्ही तुम्हाला सरकारी नोकरी एवढ्या पैशामध्ये लावून देऊ. त्याच्यामुळे हे सगळं फॉर्जरी आहे, सगळं खोटं आहे, सगळं चिटिंग आहे. त्याच्यामुळे मंत्रालयापेक्षा हे असं एक नेक्सस, एक रॅकेट आहे जे आपण आज एक्सपोज केलेलं आहे. सध्या तरी हे फक्त जळगाव आणि अकोल्यामध्येच आपल्याला दिसत आहे हे आरोपी, है ना. महाराष्ट्रभर अजून सांगता येणार नाही. तपासामध्ये आता याला इंट्रोगेट केल्यानंतर, संदेश शिरसाटला इंट्रोगेट केल्यानंतर आपल्याला त्याची व्याप्ती अजून कळेल. याच्या अगोदर देखील आपण एक गोविंद स्वार नावाचा एक खोटा ॲडव्होकेट होता, तर त्याला देखील आपण याच्यामध्ये अटक केलेली होती. नाही, अजून तरी तसं सांगता येणार नाही. तपासामध्ये निष्पन्न. या साऱ्या प्रकरणात गोविंद आणि संदेश यांनी त्यांच्या कुटुंबियांनाही फसवल्याचं समोर आलंय. गोविंदने लग्न करताना आपण वकील असल्याचं सांगितलं होतं. 15 वर्षे त्याने ही बाब त्याच्या पत्नीपासून लपून ठेवली होती. तो दररोज जेव्हा कामासाठी घराबाहेर जायचा तेव्हा तो वकिलाचा काळा कोट घालून निघायचा. पण तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला जेव्हा अटक केली तेव्हा त्याच्या पत्नीला तो वकील नाही हे समजलं. संदेश हा देखील लोकांना मी मंत्रालयात महान्यायदंडाधिकारी असल्याचं सांगायचा, पण पोलिसांच्या तपासात तो बृहन्मुंबईतील HIV विभागाचा कर्मचारी असल्याचं वास्तव समोर आलं. दोघांची पोलीस कसून चौकशी करताय. त्यांनी राज्यात अजून किती तरुणांची फसवणूक केली आहे, या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहेत का, याचाही पोलीस तपास सुरू आहे. या दोघांच्या कारनाम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.